तर नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली। ज्या गोठ्यात आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात आरोपी 4 ते 5 दिवस राहिला होता। विटा उचलण्याचं काम मिळाल्यानं आरोपीनं गोठ्यात साहित्य ठेवलं होतं। आरोपी विटा उचलण्याचं काम करत होता, तिथेच चिमुकली खेळत होती। काम संपल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी एक मोठी माहिती समोर येते। अत्याचार केला त्या दिवशी नशेत होतो असं आरोपीनं म्हटलंय। आरोपी भीमराव कांबळे याने चौकशी दरम्यान पोलिसांना हा जबाब दिलाय। बचावासाठीच भीमराव कांबळे अशा प्रकारे वक्तव्य करत असल्याचा अंदाज आहे। पुण्याच्या भोरमधील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेसह पोलिसांकडून मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। अत्याचार झालेल्या ठिकाणी आरोपीला नेण्यात आलं, तिथे पोलिसांनी तपास केला। 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त असल्यामुळेच आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेण्यात आलं। घटनास्थळी 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। तर नसरापूरमध्ये चिमुकलीच्या तोंडात सॉक्स कोंबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि मृत्यू झाल्याची खात्री पटवण्यासाठीच छातीवर बुक्की मारल्याचाही अहवालातून उघड झालाय। चिमुकलीच्या मृतदेहाची तपासणी ससून रुग्णालयात झाली। रुग्णालयात मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी करण्यात आली, ज्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनय जगताप यांच्याकडनं। विनय, या प्रकरणी काही महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब ती म्हणजे रात्री त्या नराधमाला तिथे ज्या ठिकाणी त्याने हा अत्याचार केला तिथे नेण्यात आलं आणि रात्री त्या ठिकाणी त्याच्याकडून माहिती या सगळ्या प्रकरणी घेण्यात आली असं कळतंय। नक्की श्रुती, खरं तर नसरापूर अत्याचार प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। काल पाहिलं तर मध्यरात्री कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काल रात्री मध्यरात्री ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पोलिसांनी स्थळ पाहणी केली, आरोपीला सोबत घेऊन स्थळ पाहणी केली आणि त्यातून सुद्धा अतिशय धक्कादायक अशा माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। ज्या गोठ्यात खरं तर भीमराव कांबळे यांनी चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यात भीमराव कांबळे हा गेल्या 4 ते 6 दिवस राहिलेला होता। जवळच विटा उचलण्याचं काम मिळाल्यामुळे भीमराव कांबळे यांनी त्या गोठ्यात स्वतःची कपडे आणि साहित्य ठेवलेलं होतं। 3 दिवस त्या ठिकाणी भीमराव कांबळे हा विटा उचलण्याचं काम करत होता। त्याच ठिकाणी खरं तर आसपास ती चिमुकली खेळत असायची आणि त्यानंतर पाहिलं तर भीमराव कांबळेची आधीपासूनच त्या चिमुकलीवर नजर होती अशी ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्या दिवशी भीमराव कांबळेंनी चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला। गोठ्यात घेऊन जाण्यापूर्वी चिमुकल्याला गाठी शेव खायला दिली आणि तुला वासरू दाखवतो असं म्हणत ते संबंधित चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला। गोठ्यात चिमुकलीवर घेऊन गेल्यानंतर त्यांनी अमानुष अत्याचार जो आहे तो गोठ्यात केल्याची माहिती जी आहे ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नक्कीच विनय, अपडेट्स घेत राहूच तूर्तास। धन्यवाद।